नमस्कार. आज आपण अधिक महिन्यात जावयाला वाण का देतात, चांदीची भेटवस्तू देण्याचे महत्त्व काय आहे जाणून घेणार आहोत. चला तर. महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना किंवा मलमास या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिक मास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयाचे लाड करण्याचा महिना असतो. जाणून घेऊया अधिक महिना जावयासाठी इतका खास का असतो ते. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे नारायण. मुलीचे लग्न केले जाते त्यावेळी विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार पार पडतात. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांसाठी जावई हा नारायण असतो असे म्हटले जाते. या महिन्यात सासूरवाशिनीने आई वडील जावयाला घरी बोलावून त्यांना रीतसर गंध वगैरे लावून ओवाळतात. पंचपक्वान्नाने त्याचा मानपान केला जातो. जावयाला अधिक मासाचं वाण दिलं जातं. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. अनारसेऐवजी बत्तासे, मैसूरपाक वगैरे जाळीदार पदार्थ द्यायचे असतात. याची संख्या 33च असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यासारख्या वस्तूसुद्धा 33च्या पटीत देऊन दान करतात. 33 संख्यालाच इतके महत्त्व का आहे? चला तर मग माहिती घेऊया. वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या नंतर म्हणजे सुमारे 33 महिन्यांच्या नंतर येतो. या 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान केले जाते. याचा उल्लेख अनेकदा 30-3 असा केला जातो. कारण पूर्ण महिना हा 30च दिवसांचा असतो. त्यामुळे एखादा नेम किंवा व्रत दिवसातून एकदाच करणार असाल तर ते शेवटचे 3 दिवसातून 2 वेळा करून 33 पूर्ण करावे लागतात. तसंच 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची आहे. जावयाला चांदीच्याच वस्तूंची भेट देण्याचे महत्त्व का आहे? चला तर मग जाणून घेऊया. लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जावयाला चांदीच्याच भेटवस्तू दिल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे अशी मान्यता आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्र, धनाचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे असे म्हटले जाते. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात. चांदीचे निरंजन देण्याचे महत्त्व याबद्दल आपण माहिती घेऊया. लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे. यामुळे जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्या. जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणामही कमी होतात असे सांगितले जाते. तर अधिक महिन्यात जोडवी बदलण्याचा मुहूर्त याबद्दल माहिती घेऊया. जोडवी हा सुवासिनीचा अलंकार असून ते पायात घातले जातात. अधिक मासाचे निमित्त साधून दर 3 वर्षांनी जोडवी बदलण्याची रीत काही भागांमध्ये आहे. अधिक मासाची आठवण म्हणून देखील नवीन जोडवी घेतली जातात. तर आज आपण अधिक मासात जावयाला वाण का देतात, चांदीची भेटवस्तू देण्याचे महत्त्व याबद्दल माहिती घेतलेली आहे. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.